हाय गाईज, तर चला आता आपण खेळत आज एंटी शूट्स गेमिंगची एक टँक गेम. त्यात वेगवेगळे मोड असतात. तर आता आपण इंडियाकडून आहे म्हणून आपण हा टँक वेगळा आहे, पण आपण इंडियाकडून आहेत कारण मी ही एक इंडियन आहे. तर चला गाईज आपण स्टार्ट करूयात. त्याच्या आधी ह्या टँकची काही स्टंट दाखवतो. ह्या टँकला ग्रिप जास्त असल्यामुळे हा टँक मला चालवायला खूप आवडतो असतं. तर चला, आणि मला टोटल 14 दुश्मनांना जे असतील ते माझ्यासमोर त्यांना शूट करायचं आहे. तरच आपण इंडियाला जिंकून देऊ शकतो. इंडियाला जिंकून देण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून आणि लाईक करून माझी मदत करा. तर चला गाईज, निघूयात आपल्या दुश्मनांना घरात घुसून ठोकण्यासाठी. लेट्स गो. तर निघालोय आता गाईज मी. वरती रेडार आहे, त्या रेडारमध्ये बघूनच आपण दुश्मनाला शूट डाऊन करणार आहे. चलो चलो. तर सगळ्यात मेन दुश्मन आपलं पहिलं पुढं आहे. त्याला आता आपण काही मिनिटात शूट करतोय. 3, 2, 1 फायर. ओके गाईज, आपला पहिला दुश्मन शूट डाऊन झालेला आहे. तर चला आता आपण दुसरीकडे जाऊयात. तर समोरचा आपला नवीन दुश्मन आहे. मगाचा सेम. 3, 2, 1 शूट डाऊन. ओके गाईज, आपण 2 किल केले आणि आपल्याला 13 किल करायचे आहेत. सॉरी, मी मग 14 बोललेलो. चला, आपल्याला एक टँक ह्या झाला शूटला. फायर. ओके गाईज, प्लीज इंडियाला जिंकून देण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. फायर. अजून आता आपल्याला 9 किल करायचे आहेत. वरती माझी मिसाईल जे असतील ते पोचत नाही, मी त्याला मारायचा प्रयत्न करत होतो. आणि त्यावर आपण यांच्याकडे बघून घेऊयात. गाईज 3, 2, 1 फायर. नो गाईज, फायर. ओके, किलेड. अजून फक्त 6 जणांना शूट डाऊन करायचं आहे आपल्याला. ओके, फक्त 5 जणांना इंडियाला जिंकून देण्यासाठी. आणि मला आता असं वाटतंय की आपली इंडिया नक्कीच आपण जिंकून देणार आहेत. आणि असंच टँक चालवण्यासाठी आर्मीमध्ये कोणाकोणाला जायचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फायर. फायर. ओके गाईज, अजून फक्त आणि फक्त 1 किल करायचं आहे. आणि 1 किल केल्या आपण जिंकणार आहे. आता आपण दुश्मनाला थोडा सिग्नल देऊ आपण इथे आहोत म्हणून. शाळेवाकडा वाकडा गोळा चालू. आणि गाईज, आता आपण फक्त 1 किल करून आपली इंडिया जिंकणार आहे. तर 3, 2, 1 0 अँड इंडिया विक्टोरी. येस गाईज, तर आपण जिंकलेलो आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि याच खुशीमध्ये मला तुम्ही गिफ्ट म्हणून सबस्क्राईब करून माझा गिफ्ट देऊ शकता. थँक्यू गाईज. मिळूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.